श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, एक अतिशय छान गोष्ट मला आठवली आणि ती मला तुमच्याशी शेअर करायची. देऊळ बंद या सिनेमाचा जो पहिला पार्ट आहे मित्रांनो, त्यात एक सीन आहे ज्या सीनमध्ये स्वतः स्वामी महाराज आणि तो जो मेन हिरो आहे कश्मीर महाजनी हे एका कॅबमध्ये चाललेले असतात आणि त्यांना सिग्नलवरती ते थांबतात. तर सिग्नलवरती थांबत असताना तिथे बाजूला एक व्यक्ती सिग्नल न पाळता सिग्नल तोडून पुढे निघून जातो. तर तेवढ्यात त्याच वेळी तो जो हिरो आहे तो स्वामींना बोलतो की हा तुमचा देश आणि हे तुमचे भक्त. त्याचवेळी बाजूला एक व्यक्ती येतो, एक गाडी येते, ती सिग्नलवरती थांबते आणि सिग्नल पूर्ण झाल्यानंतर ती गाडी निघून जाते. आणि मग स्वामी बोलतात की हा माझा देश आहे आणि हे माझे भक्त आहे. याच्या मागे मग तो हिरो त्यांना बोलतो की मी तर तुमचा भक्त नाही, मग तुम्ही मला का दिसताय आणि मग तुम्ही माझ्यासोबत का चालताय. तर थोडक्यात स्वामी तिथे बोलतात की तू एक चांगला व्यक्ती आहे आणि तू देशासाठी झटतोय, तू देशाच्या कल्याणासाठी तू धावपळ करतोय म्हणून मी तुला दिसतोय. माझा भक्त असण्यासाठी हे गरजेचं नाही आहे, हे कंपल्सरी नाही आहे की माझी 3 वेळा माझी तू आरती केली पाहिजे किंवा दररोज माझ्या दर्शनाला आला पाहिजे किंवा दररोज माझा मंत्र जाप केला पाहिजे. माझा भक्त तो सुद्धा आहे जो चांगले काम करतो, जो चांगल्या कामासाठी झटतो, जो कोणाचं वाईट नाही करत, जो दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो. आणि अशा लोकांसाठी मी सदैव तत्पर असतो आणि तू त्यातला एक आहेस म्हणून मी तुला दिसतो पण आहे आणि मी तुझ्यासोबत पण आहे. तर थोडक्यात स्वामींनीच आपल्याला हे सांगितलं आहे की स्वामी सेवक किंवा स्वामी भक्त म्हणजे हे नाही होत की तुम्ही दिवसभरात स्वामींच्या नावाचा जप करत राहा किंवा दररोजच्या मी आरत्या अटेंड करतो आहे, मी पारायण वगैरे करतो आहे, परंतु मी तो जो व्यक्ती आहे इतकी सगळी पूजा करणारा तो चुकीचा वागतो आहे, चुकीच्या गोष्टी करतो आहे, लोकांना त्रास देतो आहे, पुन्हा आणखी चुकीची कामं करतो आहे, तर तो स्वामींचा भक्त नाही आहे. स्वामी त्यांची भक्ती कधीही एक्सेप्ट करत नाही, हे स्वतः स्वामींनी सांगितले. जर का तुम्ही चांगले काम करताय, तुम्ही चांगले वागताय, तुम्ही एक चांगला मनुष्य आहे आणि तर तुम्हाला नाही जमत 3 वेळच्या आरत्या करणं किंवा दररोज मंदिरात जाणं, तर असे लोक यांना आपण नास्तिक नाही म्हणू शकत. आणि स्वामी स्वतःसुद्धा ते सुद्धा स्वामींचेच बाळ आहे. स्वामी त्यांच्यासोबत नेहमी चालतात. म्हणजे काही लोकांचा हा गैरसमज असतो की आम्ही 3 वेळच्या आरत्या करतो, आम्ही उपवास करतो, आम्ही नामजप करतो, आम्ही पारायण करतो, तर आम्ही देवाचे भक्त आहे, आम्ही स्वामींचे सेवक आहे. आणि हे सगळं करूनसुद्धा जर ते वाईट करत असतील, जर का ते वाईट वागत असतील, तर स्वामी त्यांची भक्ती कधीही एक्सेप्ट करत नाही. हे स्वतः स्वामींनी थोडक्यात त्यात असं दाखवलं की हे आहे स्वामी, हे स्वामींचं मत आहे त्यांच्या सेवकबद्दल. मित्रांनो, मला तो सीन खूप आवडला आणि मला तो तुमच्याशी शेअर करावा असं वाटलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला फॉलो करा. श्री स्वामी समर्थ.